राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज लोकेशन एक नंबर आहे. पाठीमागं लांब तुम्हाला डोंगर दिसत असेल. याला खंडोबाचा डोंगर म्हणतात. मुक्काम पोस्ट श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, अहिल्यानगर. पाठीमागे स्टोरी सांगितली ते बघा, 1-1.5 वर्ष झालं असतील. 3 पारधी समाजाच्या व्यक्तींची हत्या झाली होती. हा, ते डील हा प्रकार असतो. सोनं घे, पैसे दे आणि त्याच्यातून मॅटर चालतात. हा, तोच हा डोंगर. हा, तिथंच बॉडी पडल्या होत्या. आता सुद्धा मी कांद्याच्या रानात बसलोय. तुम्हाला सांगतो, साईज जर बघितली ना, इथं मला दाखवाय नाही आता, चांगली लिंबावानी साईज. ही साईज आहे ना, ही साईज अक्षरशः सोडून दिली रानात. सोडून. इतकी वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची. फक्त शेलका घेतलाय. आजची स्टोरी ही थोडी वेगळ्यासारखी, थोडी सांगायला लाज वाटायसारखी स्टोरी. व म्हणजे माणसाला साधारण चांगलं आवडतं. अगदी जेलमधला कैदी असन, एखादा गुन्हेगार असन, तरी त्याची जी आत्मिक ओढ असते ना, हा तुम्हाला मानीची असून त्याचं कृत्य नालायक असून द्या, पण त्याची आत्म्याला चांगलं आवडतं. त्याला गटारातलं पाणी पिऊशी वाटत नाही, त्याला चांगलं बिसलेरी पिऊशी वाटतं. त्याला चांगलं आवडतं, वाईट नको म्हणतो. हा, मग त्याच्यासोबत त्यांच्यासुद्धा रोल असतात, नियम असतात, असा विषय. ही स्टोरी बरंच काही शिकवून जाते. आणि पूर्वी आदिवासी लोक होती बघा, किंवा आपलं संक्रमण जे होत आलं माकडाचं, त्यांचं एक कायदा अजून सुद्धा अशा बऱ्याच जमाती आहेत. परदेशात असतील त्या कदाचित, जंगलात बिंगलात, त्या अमेझॉनचं खोर अमकं तमकं. जगलंय विचित्र आहे. जगलंय बघण्यासारखं आहे, ध्यानात ठेवा. मी सुद्धा अजून गेलो नाही कुठं लांब, पण फिरतो मी. मी फक्त महाराष्ट्रच बघितला. माझे हौसच पुरी झाली. ही तसं दुसरीकडे जायचा प्रश्नच येत नाही. लईडी लोक आहेत काय काय. काही जमातीत नवरा बायको बहीण भाऊ ह्या असला काही प्रकार नातेसंबंधच नसतात. लक्षात घ्या, जनावरासारखंच त्यांचा एक अलिखित नियम असतो. आम्ही सगळ्याचे सगळे, बाकी डोकं लावायचं नाही. ते कोण कोणाला काय करीन आणि कुटुंब उत्पन्न करीन सांगतात नाही. म्हणजे नातं हा प्रकारच नाही. अशा सुद्धा जमाती आहेत, त्यांचा शिक्षणाचा संबंध आहे. कपडे सुद्धा घालीत नाही काय काय, झाडावर राहतात वर, असा विषय. तशाच प्रकारे समजा आपण ज्याला म्हणतो, ही चांगली लोक, शिकलेले लोक, बिगर शिकलेले लोक, थोडेफार शाळेत गेलेले लोक, कपडे घातलेले बुवा, ती गडी असन, ती काय असं, ती गंठा घेऊन असा मोकळाच फिरतो का कारगुट्या गावात, चौकात जातो का, इष्टीन जातो का, कुठं नाही जात. येडं म्हणतात लोक, दगड आणत्यान. बाई बिगर कपड्याची फिरन का कधी? का? आपली आबरू आहे, आपली लाज आहे असं. पण एकदा कमरत सोडून डोक्याला बांधलं ना, सगळं वाटोळं. हे थोडंसं या स्टोरीमधून तुम्हाला समजून घ्यायचंय. नावं सगळी बदलून टाक, सांगत नाही तुम्हाला कुठली, पण मॅटर झाला एवढ्याच 4-5 दिवसात. तशी ओळखणार तुम्ही, हुशार ओळखून घेता. ही जी स्टोरी सांगायचं ठरवलं याचं कारण तुम्हाला सांगतो. सलमान नाव ठेवू आपण, एक सलमान म्हणून. हा जो सल्लू आहे, हा झटमॅन गँगचा सदस्य. ती गँग ऑल ओव्हर इंडिया असते बरं का. हा, खिशात रुपया नाही, पण कपडे दाबात. कधी कधी इथं मांडीव फाडलेली पॅन्टी, ते अजून कुठं खाली फाडलेली पॅन्टी. एक तर नवीन पद्धत निघाली, त्या पोरी माग टिरी पॅन्टी फाडतात ईदभर. बघा आता, आले एखाद्याचं पाय उघडं पडलं, हात उघडं पडलं, तरी असं वाटतं आपला शरीराचा भाग उघडा आहे. बऱ्याचशा पतिव्रता महिला ह्या साडी न वापरता सलवार वापरतात. त्याचं कारण असं आहे की साडीमध्ये पोट झाकलं जात नाही. मला थोडं विचित्र वाटतं. म्हणजे ही संस्कृती आहे बरं का आपली, चांगल्या महिलांच्या बाबतीत बोलते. ती सलवार घालतात, या सलवारनी असं सैल मस्त संपूर्ण शरीर झाकलं जातं. हा, त्याच महिलांच्यात आई भगवतीचा अंश असतो, ध्यानात ठेवा. डायरेक्ट टिरीला कट मारायचा पाठीमाग, म्हणजे कातड्याला नाही, ती पेंटी अशा मी नवी घेऊन अशा कापी द्यात त्या ह्यानी, सुरीनी. आणि ती मास्क आणि त्यातून बाहेर निघत. ती मी ती पोरगी आता शाळेला चालली, कॉलेजला चाललो, ती मागचे मागणारच काय होतं भाऊ. म्हणजे म्हणजे अजून असं किती मॉडर्न व्हायला पाहिजे भाऊ, म्हणजे मला काय कळणार भाऊ. ते काय काय होईल सांगता येत नाही जगात. जाऊन द्या बरोबर. अशा प्रकारच्या 1-2 मायलेकी आहेत. आईचं नाव मैनाबाई. मैना माहिती ना तुम्हाला? मैना ग मैना तू राघूची मैना, तुझ्या वाचून दूर नको ना, ये ना ये ना बघ आहे थंडीचा महिना. काय त्या बॉम्बला थंडीचा महिना आहे,
असा काटून गाम आहे की पार डोक्याला टकलाला जर आला ना मागून वगळी शिरतोय, एवढी उष्णता आहे सध्या चालू. ही जी मैनाबाई आहे ही अतिशय चांगली, तुळशीला पाणी घालणारी, सकाळी लवकर उठणारी आणि स्वतःचं घर कुटुंब प्रपंच सगळं सांभाळणारी, कर्तव्यदक्ष अशी पतिव्रता आणि सुसंस्कृत स्त्री आहे. असं असं तुम्हाला वाटत असेल ना, चुकीचं आहे ती. हा, एक नवरा आहे पेतय मारणाचं, त्याचं मानगट वाळून गेलंय, हिचं काय समजा अवघड होत असेल ते, तर ती काय कामाचं मोकार, हिचा एक ठोके आहे. अशीच मग हे अशी मैनाबाई. आणि बरं राहतं जरा येळं काळायला असा विषय, थोडा अंधार बिंधार पडल्या माल बी मिळतो आणि सगळंच मिळतं. तिचा वैयक्तिक प्रश्न आहे बा, असून द्या. तिची मुलगी 19 वर्षाची. आता खोड हा प्रकार असतो, खान तशी माती, असंच असतं. इतकं रंगारंग कार्यक्रम दुसऱ्या खोलीतून नुसते आवाज ऐकत असन पूर्वी, तर पुरीच्या डोक्यात काय असं टाळ कुटायचं येणार आहे का? येणार आहे का? नाही. हा, आणि हिने बिंदा तापसायला सुरुवात केली की कोणतला एखादा पंटर आपल्याला बी बॉयफ्रेंड असावा बा, आईलाच काय अधिकारी का म्हटलं, मला बी असावा. असं आहे बरं का दुनियेत ह्या. तिला काय तिच्या मनी इच्छा, आता कोण पटन, कोणाचं नशीब लागन बाब, कोणाचं नशीब काही फळफळ सांगता येत नाही. तर ती जे हे जे सल्लू आहे, आता हे तर हिंदू मुस्लिम चालू झालं बरं का, हे सल्लू मुस्लिम ती हिंदू. हा, त्या प्रेमाला काय तसलं नसतं, ते चालू राहतं. आणि लफड्याला तर काहीच नसतं, तुम्हाला सांगतो सगळंच असतं. तिला तिथे पटलं बा. आता हे सल्लू आहे, हा सल्लू काय करायचा, हाय फाय 700-800 रुपयाचं तसली क्रीम डोक्याला. ती क्रीम जर लावली, कांगवा जर असा वाढला तर नीट थाटच केस उभी, ती वाकडी होत नाही, वारं सुटलं तरी. मोटरसायकल चालली तर ती अशीच. हिले प्रकार वेगळे आहेत. अशी मूठ धरल्यावर बागला मोकळ्या सुटल्यावर वास येतो घामाचा, पण ती त्याच्यावर स्प्रे मारायचं घामाव, त्यातून अभिक्रिया व्हायची घामाची आणि स्प्रेची, त्यातून वेगळा सुगंध निघायचा. खिशात रुपया नाही बघा. ही असली ती पेंटीन ती बुटन, अशी अशी गाडी वाकडी वाकडी चालवायची बारक्या टायरची, असलं ते सल्लू. पण ते अपराधी प्रवृत्तीचं होतं. मी म्हणजे कोण, मी म्हणजे झाटम्यान, खलास करीन, फाळून टाकीन, आज जाईन, ए वकील हा मर्डर केलाय, 6 महिन्यात बाहेर पाहिजे. अशा प्रवृत्तीचा पोरगा डायलॉग बोलायला लागतो. त्यावेळेस आईबापांनी समजून जायचं आपला रॉंग नंबर लागला, आपण यू आर फेल, ॲब्सोल्युटली फेल. पहिल्या बॉलला तुमचा त्रिफळा उडालाय, 3 दांडकी निघून गेल्यात. काय तुम्ही येऊन लाईफमध्ये काहीच केलं नाही. अशी जर प्रवृत्ती जन्मत असेल अपराधिक प्रवृत्तीची, अगं माझा बाबा आणि त्याला गोंडाळण्यात काय अर्थ नाही. ते समाजविघातक आहे, लक्षात घ्या. ते बाहेर आल्यावर चांगलं करू शकत नाही. अशा प्रकारची मनोवृत्ती याची बनली. मग नजरों से नजरें मिल गई, हिंदू मुस्लिम एकत्र हो गए, इश्क में, होऊ द्या. त्यांचा रंगारंग चालू, इकडं आईचा रंगारंग चालू, सगळं चाललंय. सगळं कसं सुटसुटीत, सुटसुटीत, टेन्शन नाही, काय नाही काय नाही. पण ह्या जगामध्ये तुम्हाला सांगतो, अशा प्रत्येकाच्या आजूबाजूचे लोक आठवायचे. आपल्याला माहित असं आमका तमका लय पापी बा, त्याने लय वाईट केले अमकं तमकं, त्याची फेड पण तेवढीच खतरनाक होती महाराज. खतरनाक. आमची पंचक्रोशी मध्ये एक किस्सा सांगतो. 2-4 भाऊ, एक प्रशासनात 100-150 एकर जमीन, 100च्या आसपास एकर जमीन बागायती. यांनी अशी लोक मुरगळायला सुरुवात केली, तुम्हाला सांगतो. लय गरीबाला त्रास दे, इकायला बाग पाड, त्याला पोलिटिशियनला बोलव, त्याच्या गुन्हे टाक, काही असं. हाय लय वाईट. एका बाबानी निम्यारी जमीन दाडापली, दुसऱ्या बाजूला फेकला, दुसरा मरून गेला, तिसऱ्या ॲक्सिडेंटमध्ये गेला, चौथ्याला पॅरालिसिस झाला. हे असले प्रकार ह्याला म्हणतात. लोक ते स्ट्रॉंग आहेत आणि बांध कुदळीत म्हणून लोक त्यांच्याकडे बघत नाही, पण लोकांच्या डोक्यात सगळं असं काय चाललंय. त्याच्यामुळे माझं सांगणं किंवा सरळ मार्गे चला, थोडं काय मजा नाही त्याच्यात, फेड आहे. ह्या मायलिकीचा आपापल्या कोण सदस्य, कोण काय ठोकेकर संघटनेचे, कोण उपाध्यक्ष, कोण सदस्य, चाललं होतं व्यवस्थित. नियतीने त्याची दखल घेतली की बाबा आता काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे, आणि होणारच, होणार. कलियुगे ही रक्ताचे पाठ वाहिले जातात इथं. हा, सोपं नाही. ती
ह्यांचं जी सोडवायला रात्रीचं पुरीला घरी येणं या सल्लूचं गाडी अमकं तमकं हे तिच्या आईने तर बघितलं बा. पोरगी कोणाबरोबर बोलती. पोरीचं नाव सुंदराबाई. सुंदरे, व्हॉट इज दिस? हे काय आहे? हे तेच आहे जे तू करते तेच मी करते. ती ती काय उत्तर लगेच तयार असतात. आजची नवीन पिढी तुम्हाला माहिती. तशी तशी मैनाबाई, म्हणजे मैनाबाई जरी वाईट करत असली तरी तिला असं वाटायचं की माझ्या पोरीचं भारी झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, ती एकदम दुरीत पाहिजे, दुनिया पाहिजे. हा, आता शीत काय झालंय, तिने कडकडून विरोध केला की पोरीला दाब दिला. अजिबात ह्याला सोडून द्यायचं. आणि हिंदू मुस्लिम तिथं राहिलं सांगायचं, आपण हिंदू आहे, ती मुस्लिम आणि मुसलमान आहे, अजिबात इथं काय करायचं नाही, हे आपलं काम नाही. एक वेळ हिंदू दुसरा बघितला असा चांगला CA असन तो IT वाला, तर मी म्हणले असं जाऊन द्या बा, असलेला अर्धा माहीत नाही. हे नाही त्या पोरगी तर मारा दाट टाकाय सुरुवात केली. पोरगी तर 19 वर्षाची म्हणलं थोडी वारामली. पोरीच्या डोक्यात प्रकाश पडला. हिनी 4 जणांना सांगितलं, समजून सांगितलं पोरीला असं नाही, आता ही सरकार कोणाचं आहे, काय काय चाललंय का, हे असलं नको, लाखलं फडी. कधी कधी बातम्या असतात मोठ्याल्या बघा. मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणलं बरोबर आहे. ह्या अँगलने मी विचारच केला नव्हता की आपण हिंदू धर्मात आहोत. तिला वाटलं असेल बा. सल्लूला म्हणली जाऊन दे गाडी, संपला विषय. गाडी जाऊन दे म्हणलं, त्याला पर्याय नाही. ती सल्लू थाट झालेली केस त्याची आखोड झाली. चायला जाऊन द्या गाडी, एवढं मोठा पीस गेला, एवढं सामान, एवढी चटक लागलेली, एवढं प्रेम संबंध, एवढी गुलू बोलणं, डायरेक्ट जाऊन दे गाडी. तिने सांगितलं स्पष्टपणे, जमाय नाही, जाऊन दे, मी जाऊन देच, परत नॉट येऊन दे, जाऊन दे. गाडी त्याची माघार पडली. पण शे अपराधिक माइंड, मेरी नाही हो सकती तो किसी की नाही हो सकती. बघा आता ही कसं वाढत जाते, ध्यानात ठेवा. जाऊन दे गाडी म्हणलं ग बसायचं, द्याचा विषय सोडून, काय डोक्याला ताण होता का. पण वळवाळ वळवाळ वळ झाटम्याना असेच असतात, ध्यानात ठेवा. खलास करीन पण कोणाला होऊन देणार नाही. शेनी चाकू घातला, केलं 2-4 वार तिच्या रस्त्यात गाठून. पुरी वार केलं म्हणल्यावर ती आई, तिचा बाप, ती आई ती मैनाबाई, तिचा बाप, आणि एक गोल्डमॅन ते ठोकेकर सगळ्यांनी पोलीस स्टेशनला गेले, तक्रार दिली. एवढा गंभीर गुन्हा म्हणल्यावर पोलिसांनी अशी फिडू गोतावला त्याला, त्या वार करणारा सल्लूला. सल्लू आतमध्ये, गुन्हा कलम FIR दाखल झाली ती जिवे मारण्याचा प्रयत्न, चाकूचे वार आहेत ते, 307 टाकले आत. मग आता ते अपराध कसा वाढतो असं, म्हणजे सरकारचा काय पाठिंबा असतो का त्याला, मला तुम्ही सांगा. आता वकील 2-4 महिन्यात बाहेर पाहिजे बरं का आपल्याला. मला परत एकदा मालिश लावून केस थाटून फिरायची. 4 महिन्यात बाहेर पैसा किती जाऊन दे रे, 4 महिन्यात बाहेर पाहिजे. ते काय कागद काळी पिवळी करायची ते बघ तू. हा, ती वकील आपलं काय, माल येऊन दे, फी आणली का येऊन द्या, मी बरोबर करतो, मी बरोबर, मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका, 1 नंबर कार्यक्रम, पैसे द्या, पैसे घेत्या. मोजून 3.5 महिन्यात गडी बाहेर, सॉरी 4.5 महिन्यात गडी बाहेर काढला. अंधेरा कायम राहील. 4 महिन्यात गडी बाहेर. आता 4 महिन्यात जसा सल्लू बाहेर आला, आता ग बसावं का नाही. नाही नाही नाही, मैनाबाई टेन्शन मध्ये, सुंदराबाई टेन्शन मध्ये. पूर्वी आपला सपना मनी 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 मनी, ते आयला ती सासू, ती डेंजर येत, ती आली टेन्शन मध्ये. ह्यो मला बी मारणार, आता वार करतोय मानल्या, पोरीला बी मारणार. आपण याला मारूस तर आपणच, म्हणजे त्याने आपल्याला मारूस तर आपणच त्याला मारल्याला काय वाईट. अशी दुनिया बरं का, तुमचा कारण कधी सांगता येत नाही. आणि मग गोल्डमॅन होता त्याच्याबरोबर, त्याचा भाऊ होता चांदीमॅन. गोल्डमॅन चांदीमॅन दोन्ही बी म्हणले समजून सांगा, दम टाका, असा स्टाईलमध्ये टाका, चाकू बिकू बरोबर घेऊन जा रस्त्यातच, आणि बघा ऐकतोय का, दादागिरी करायला तर ठोका. आता हा बाईचा आदेश येडा, एवढं सोपे काय तुम्ही. हा, गेलं बा दुपारच्या पारीस 3:30-4 वाजता. सल्लू असता स्टाईलमध्ये, त्याचा जोडदार बी होता सल्लूचा, त्याला आपण कादरभाई म्हणू. हा, कादरभाई बरोबर, सल्लूभाई बरोबर आले. तर ते कॉफी हाऊसमध्ये बसलेले बाहेर जरा पटांगणाला. ही दोघं आले, ही त्याला ओळखलं होतं. त्यांनी आपलं त्या गोल्डमॅन स्टाईलमध्ये त्याला सांगितलं बा, परत पुरीचं नाव काढायचं नाही, परत हे करायचं नाही, तर माझ्यासारखं वाईट आहे, तो वार केल्यास सुटले असतंसं, नाही तर आपण तुझा 0 मिनिटात कार्यक्रम करावी. आता त्याचं
जीन्स आहे हा मुळात क्रिमिनलचा आहे, हे ते लक्षात यायला पाहिजे ना. त्याने दिली शिवाय द्यायला सुरुवात, बघून घेतो आणि दुनिया करीत, ती तसंच असतं. कारण ही जी लोक आहेत ना, ही जन्माला काय ते ह्यांना कळत नाही आणि आपल्याला कळत नाही. हा त्याच्यामुळे मी असे क्रिमिनल ते गँगस्टर ह्याचं कधी सांगत नाही, कारण मी त्यांची मेथड आय एम नॉट रिडिंग, मी ती ओळखू शकत नाही, मला रीड नाही करता येत त्यांची मेथड. की बाबा एखादा माणूस एवढं सुंदर जग सोडून क्राईमच्या दुनियेत कधी बी मरायला कस काय तयार होतो बा, ही लय मोठी प्रोसेस आहे. ते गेला पाठीमाग खोसल्या, चाकू काढला गोल्डमॅननी आणि असा बेकार खुपसाय सुरुवात केली वार. त्या सलूमॅनला खोपासले चाकू की कादर भाई बाय पळून डायरेक्ट. काल कोण मराय थांबन तिथं, त्याचा मित्र होता, ती पडलं रस्त्यात, भर रस्त्यात मर्डर. आले पोलीस, मर्डर झाला झाला, गेलं जेवणीशी एक पोर. असा विषय असतो. ह्याच्यामुळं ह्याच्यात त्या बानगडीतले पडायचं काम नाही. आता ह्याच्यात बानगड अशी झाली, 2 आत गेली, 3 आत गेली. ही मैनाबाई गेली, गोल्डमॅन गेला, चांदीमॅन पण गेला, दोघं भाऊ सख्य भाऊ. ती 3 आत गेली, एक वर गेलं, 3 आत गेली. अजूनही सुंदरा शिल्लक की बा, हाय का मोकळा वेळ, अजिबात डोकं लावू नका. कानाला खडा, बाई नको, पोरगी नको, काही नको, लफडं नको, जफडं नको, डोक्याला ताण नको. मस्तपैकी 4 पैसे कमवा, लग्न करा. हा पावडर महिन्याला बायकोचा लय कठळा आला ना, पावडरचा ब्रँड चेंज करून टाका, डोक्याला ताण नाही. वेगळा सुगंध आला पाहिजे. कधी लाईट चालू ठेवा, कधी लाईट बंद ठेवा, काही फरक पडत नाही. आपल्या हक्काची उद्या तुमच्या वाईट वेळ आली, ती उभी राहणार आहे. तिला आजारपाक तुम्ही कधी सोडून जायचं नाही. सुखी नांदा सौख्य बरे, सगळ्यात बेस्ट. लफड्या जाफड्यावाल्यांच्या अजून स्टोरी सांगायला मी आहे महाराष्ट्रात, तुम्ही काळजी करू नका. यांचा करट कार्यक्रम करीतो, ध्यानात ठेवा. किती बी लफडी करू दे त्यांनी, जाऊन दे. आता लय अंधार पडायला लागलाय, इकडं डुकरं बिकर असतात जंगलात, तिथे येण्यापेक्षा आपलं घर गाठीतो आज जरा लांब आहे. रामकृष्ण हरी माऊली.